14 ऑक्टोबर नंतर आपण 2 दिवस आलो. आदरणीय सरकारने आपला सन्मान केला. लक्षात घ्या, कागद घेतल्याशिवाय शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन कधीही मागे होत नाही. तुमच्या खात्यात पडेपर्यंत ते चालू राहतं. तर ते चालू कसं ठेवायचं लक्षात घ्या. आधी आपल्याला सर्वांना आपापल्या शाळेत जाऊन मुलांना शिकवायचंय. शिक्षक समन्वय संघाची जी काही जशी टीम आहे की प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं जशी घोषणा आदरणीय मंत्री महोदयांनी केली त्या घोषणेचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हालाही वेळ मिळाला पाहिजे. आम्ही आपल्यात इथं गुंतून पडू तर तो पाठपुरावा कमी होईल. खात्यात पडेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. ती घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या दूतावासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली. खरं तर एवढं सोपं नाहीये. आपल्यासाठी हे काम फार दिव्य होतं. कारण पैसा कुठून कसा आणायचा हे पण त्यांनी मला सगळं आम्हाला त्या बैठकीत सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं एक असं वाटलं की आपल्याला आता न्याय मिळाला. ठीक आहे, काही गोष्टी होतात नाही होतात. इथं घडलं कधी कधी चांगलं काम होण्यासाठी वेळ जावा लागतो. लगेच आता रुपा काढला लगेच दिला असं होत नाही. टीसीचा अर्ज आला तरी लवकर टीसी देत नाही आपण. आज अर्ज घेतो, पालकाला म्हणतो उद्या आणि टीसी घेऊन जा. त्याच्यामुळे ती प्रक्रिया 1-2 दिवसाची त्यांनी सांगितली. त्यांनी 2-3 दिवसाची सांगितली असेल, आपण त्यांना 1 आठवडा देऊ. शनिवार रविवार काम बंद असतं. 18 तारखेला जुलै हे पावसाळी अधिवेशन संपतं. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी असा त्यांचा या मैदानाच्या या पवित्र मंचावरून तुम्हाला शब्द आहे. शिक्षक समन्वय संघ शिक्षकांच्या सर्व भावनांचा कायम आदर करत आला आहे. आम्हाला निश्चित आनंद आहे की आपल्या खात्यात पगार पडावा ही शिक्षक समन्वय संघाची कायम भूमिका आहे. जसा शिक्षक समन्वय 2019 नंतर मैदानात येतो, आला, लढला आणि जिंकला, ही भूमिका कायम आहे. 3 टप्पे आपल्या खात्यात आणि काहींना 2-2 टप्पे खात्यात असा काही प्रकार आहे. हे आणि ज्यांना काहीच नाही असा एक प्रकार आहे. हे सर्व घटकांना जर द्यायचा असेल तर थोडासा विलंब, कारण 1 रुपया दिला तर फक्त 1 महिन्याचा पगार होणार आहे. आपल्याला 1 महिन्याचा पगार नाही. आणि स्पष्ट बोलू, त्यांना एकदा देणार असेल. देवेंद्र भाऊचा एक शब्द होता, जन्म भरत देतोय ना म्हणे, तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुटा असेल त्यामुळे ती कायम देणार ना म्हणे. मग मला तुम्हाला वारंवार मैदानात आणायचं नाहीये, कायम पाड्या खेड्याच्या मुलांना शिकवायचंय. हे जसे शब्द आहे आदरणीय देवा भाऊंचे आहेत तसे मी तुम्हाला सांगतो. त्या मुलांना आनंदाने शिकवा. तुमच्या खात्यात जबाबदारी द्यायचं काम, पगार द्यायचं काम ही माझी आहे. हे आदरणीय ती गिरीश भाऊ तुम्हाला सांगतील. त्यांनी सांगितली. सर्वांनी आपण आदरणीय सर्व सन्मान्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्या बहिणी, विशेषतः आयुक्त स्तरावरून ज्यांना आजपर्यंत रुपयाही पगार मिळाला नाही अशा अघोषित शाळांचा विषय अरे त्यांचा सगळा विषय सुद्धा त्यांनी आज घेतला. त्याच्यामध्ये सविस्तर या शाळा कुठल्या याची सविस्तर एक आकडेवारी त्यांच्याकडे प्राप्त झाली. हे बघा, काम करण्याची पद्धत मला एक आवडली आदरणीय देवभावांची. कशी आमच्या सरकारने म्हणे डिजिटल संच मान्यता केला. संच मान्यतेसाठी व्हायचं ना बाजार. आता सरळ यो शाळाच्या मुख्याध्यापकाकडे संच मानत येते. पहिले ते यो ऑफिसला रांगा लावा, तिथला काय ते शो कोणत्या त्वऱ्यात असतो, वर्गाचा आणखी त्वरे शाळापेक्षा किती गरम असते. त्याच्यामुळे आदरणीय साठे साहेबांच्या सूचनाचा सुद्धा आदर करतो. आणि निश्चित आपल्याला असं वाटतं हा कागद घेईपर्यंत आमचा सगळा पाठपुरावा सुरू राहणार आहे. आज 2 दिवसासाठी तुम्ही आलात. निश्चित या 2 दिवसाचा आदरणीय सन्मान करून मी तुम्हाला नम्र विनंती करेन की शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ द्या. आंदोलन कसं, काय, कुठं, कोणत्या वेळी कसं सुरू करायचं, कुठे यश मिळवायचं, ही सगळी तज्ञ सगळी समन्वयक मंडळी या ठिकाणी आहे. त्यांची वेगवेगळी भूमिका आपल्याला समाज माध्यमातून आपल्यासमोर असणार आहे. जाणीव बांधवांचा एक विचार होता, एवढी संख्या जमणार नाही. बांधवांनो, एवढ्या संख्येने आलात म्हणूनच आज विचार झाला नाही तर विचार झाला नसता. त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न कोणी सोडवला? तुम्हीच सोडवलाय. तुमचा पगार कोण मिळवणार आहे? तुम्हीच मिळवणार आहे. इथून पुढची सुद्धा 100% पर्यंत येणार आहे. तुम्हाला आणि तुमच्यासाठीच करणं आहे. ही भूमिका शिक्षक समन्वय संघ वारंवार व्यक्त करत आलेला आहे. म्हणून आदरणीय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करेल, आपापल्या शाळेत आनंदाने शिकवायचंय.
18 जुलैच्या आत कसा पगार पाडून घ्यायचा आहे याच्यासाठीचा सगळे शिक्षक समन्वय संघाची टीम हे पाठपुरावा करणार आहे. आणि आता तुम्हाला सांगाय आता बघा एक संभ्रम लोकांमध्ये आहे की आपला JR 1 जून 2024 पासूनचा बरोबर आहे. 1 जून 24 पासूनचा आहे. आता विशेष म्हणजे शासन निर्णय झाला, मंत्रिमंडळाची बैठक झाली, याच्यामध्ये एक काना आणि स्वल्पविराम सर बदल होणार नाही. आपल्याला खात्यात पगार भूमिका काय शासनाची त्यांची त्रास होती. मी जुलै पेरिंग ऑगस्ट शक्यतो करतो, थोडा मागे पुढे झाला तर ऑगस्ट मध्ये मी तुमच्या खात्यात पगार देण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणे असे देवेंद्र भाऊ बोलले. हे एवढे जर ठाम विषय सगळ्या शिक्षक आमदार आणि शिष्टमंडळात समवेत झाला. फक्त त्यांना पैसा कुठून उभा करायचा आहे याच्यासाठी निश्चितच आपण वेळ दिला. देशाचे नेते पवार साहेब सुद्धा बोलले कधी कधी वेळ द्यावा लागतो, आपण वेळ दिला पाहिजे. चांगलं घडण्यासाठी 2 पावलं मागं 2 पावलं पुढे येऊन चर्चा करून आपल्याला संयमाने मागं काढलं पाहिजे. म्हणून शासनाला आपण निश्चितच एक आठवड्याचा वेळ देतो आहोत. आमचं लक्ष सगळ्या नसतीवर असेल, कसं कसं जातंय समोर ही सगळी प्रक्रिया होणार आहे. आणि निश्चित या पद्धतीनं जशी जशी तडजोडीचा हा जो काय कागद असेल पगारीचा, तो पगारीचा कागद तुमच्या समोर निश्चित समाज माध्यमातून प्रसारित केला जाईल. एवढं बोलतो आणि यानंतर थांबतो. यानंतर खंडीराव जगदाळे सर जे की गेल्या